कोरोना विषाणूचा संसर्ग बुलढाणा जिल्ह्यात रोखण्यासाठी प्रशासन अनेक उपाययोजनांची प्रामाणिकपणे अंमलबजावणी व्हावी यासाठी प्रयत्नशील आहे। जिल्ह्यात संचारबंदी सुरू असून जीवनावश्यक वस्तूची दुकाने नियमाप्रमाणे सुरू आहेत। नियमांचे उल्लंघन करणाऱ्यावर कारवाईची जबाबदारी स्थानिक प्रशासनाकडे दिली आहे। अकोट नगर परिषदेच्या पथक गस्तीवर 16 एप्रिल रोजी शहरातील टाकपुरा भागातील भंडारी बंधूच्या बीमार्टवर प्रशासनाने ठरवून दिलेल्या वेळेपेक्षा जास्त काळ बीमार्ट उघडा ठेवून जीवनावश्यक वस्तूची खरेदी विक्री करणे व सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे उल्लंघन होत असल्याचे दिसून आले। त्यासह शहरात संसर्ग पोहोचविण्यासाठी हयगय करणे, सर्व नियमांचे उल्लंघन करीत स्वतःचा व समाजातील इतर लोकांच्या जीविताला गंभीर धोका निर्माण केला असून बीमार्ट मालकाविरुद्ध कारवाई करण्याकरिता पोलीस स्टेशन अकोट शहर येथे तक्रार दाखल करण्यात आली आहे। या प्रकरणी अकोट शहर पोलिसांनी 188 नुसार गुन्ह्याची नोंद घेऊन JMFC कोर्टाकडे पुढील कारवाई करिता तजवीज केल्याचे वृत्त आहे। त्यामुळे बीमार्ट प्रकरणी काय कारवाई केली, कोणती कारवाई करणे अपेक्षित होते याबाबत उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे। नेमका काय गोंधळ आहे हे अकोट नगर परिषदेने स्पष्ट करावा अशी मागणी अकोट शहरातील सामान्य नागरिक करीत आहे। विदर्भ न्यूज करिता अकोट येथून सारंग कराडे।